मित्रांनो, अहमदाबादमधील जी काही घटना झाली त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. जे की ब्लॅक बॉक्स. आता जेव्हा एखादं विमान कुठेही कोसळतं तेव्हा प्रथम अपघाताचे कारण शोधलं जातं. विमान अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिक प्रशासन, सुरक्षा दल आणि अग्निशमन विभागासारख्या आपत्कालीन सेवा तेथे पोहोचत असतात. विमान अपघातानंतर या अपघाताशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी ब्लॅक बॉक्स ही एक संकल्पना विकसित करण्यात आली. ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू असते आणि या सगळ्या प्रकारात ती एकच वस्तू अशी असते की जे सगळं काही सांगू शकते विमानात काय झालं होतं. विमान अपघातानंतर त्याची चौकशी करण्यासाठी एक विशेष प्रशिक्षित हवाई अपघात तपास पथक तयार केलं जातं, जे ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी काम देखील येत असतं. भारतामध्ये या आपत्कांना नागरी विमान वाहतूक महासंचालकाच्या अंतर्गत हे विमान अपघातामध्ये तपास ब्युरो पाठवत असतात. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करून ठेवा. आता हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येईल की जेव्हा विमान अपघातात संपूर्ण विमान नष्ट होत असतं तर ब्लॅक बॉक्स कसा वाचत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघात कितीही मोठा असला तरी ब्लॅक बॉक्सचा काहीही होत नाही, त्याला काहीही फरक पडत नाही. कारण आहे तो टायटॅनियम पासून बनलेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टायटॅनियम हा धातू आहे आणि या धातूपासून तो बनलेला असतो आणि या अपघातानंतरही तो सुरक्षित राहत असतो. ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठेवण्यासाठी तो एका मजबूत बॉक्समध्ये ठेवला जात असतो. आता ब्लॅक बॉक्स हे एक मजबूत आणि दाब प्रतिरोधक उपकरण असतं, ज्याचे काम उड्डाणादरम्यान विमानाच्या हालचाली रेकॉर्ड करणं हे असतं. त्यांचं संभाषण असो, रेकॉर्ड झालेल्या सगळ्या गोष्टी ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होत असतात आणि ते ॲनालिसिससाठी कामात देखील येत असतं. ही एक डिजिटल डायरी असते जी विमानात बसवली जाते आणि त्यामध्ये बरीच माहिती साठवली जात असते. जर अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सापडला तर त्यातून अपघाताची संपूर्ण माहिती ही मिळू शकते. अपघात कसा झाला, कशामुळे झाला, काय तांत्रिक गोष्टी बिघाड झालं, हे सगळं त्याच्यातनं कळत असतं. जो कोणी पहिल्यांदा ब्लॅक बॉक्स हा शब्द ऐकत असेल त्याला हा बॉक्स काळ्या रंगाचा असावा असे वाटेल, पण प्रत्यक्षात तो काळ्या रंगाचा नसतो. त्याला या अशा गोष्टींमध्ये ठेवलेला असतो. हा जो काही तुम्ही बघत असाल हा एक ब्लॅक बॉक्सच आहे आणि या ब्लॅक बॉक्सचं तुमच्यासाठी मी आणून ठेवलेलं आहे एक सॅम्पल आहे. आता याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे दोन भाग असतात त्याच्यामध्ये एक फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतो, म्हणजे ज्याला फ्लाईट डेटा रेकॉर्डर FDR असतो, जो विमानाच्या उड्डाणादरम्यान होणारी सर्व तांत्रिक माहिती, जसं की वेग किती होता, उंची किती होती, दिशा कुठली होती, इंधन पातळी आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे CVR ज्याला म्हणतो, इतर सर्व रेकॉर्ड या ब्लॅक बॉक्समध्ये होत असतात. सोबतच ब्लॅक बॉक्समध्ये एक मेमरी चिप असते. आता जो काही डाटा असतो त्या मेमरी चिपमध्ये तो रेकॉर्ड होत असतो. यामध्ये डेटा सतत रेकॉर्ड केला जात असतो आणि काही काळानंतर जुना डाटा हा ओव्हरराईड होऊन, म्हणजे मागचा जो काही डाटा असतो त्याचं काही लिमिट असतं, 30 दिवस 35 दिवस हे सगळं तो ओव्हररीड करत असतो. मागचा डाटा जो काही असतो तो ऑटोमॅटिक डिलीट होत असतो. फक्त आता ब्लॅक बॉक्सवरच आपल्याला समजणार आहे की जो काही अपघात झाला तो अपघात कशामुळे झाला. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.